संपूर्ण राज्यात उद्या निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतही मतदान प्रक्रियेची लगबग सुरू आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी आमचे प्रतिनिधी प्रशांत पवार यांच्याशी केलेली निवडणुकी संदर्भातील बातचीत। काय बोलले देसाई समजून घेऊयात। संपूर्ण राज्यात उद्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते। रत्नागिरीत देखील आता या मतदान प्रक्रियेची लगबग सुरू झाली आहे। सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर जे काही कर्मचारी असेल, मोठा पोलीस बंदोबस्त असेल, तो रवाना करण्यासाठी मोठी या ठिकाणी लगबग सुरू झाली आहे। मोठ्या प्रमाणात कर्मचारी या ठिकाणी जमा झालेत आणि संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेली आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी सर्वात मोठी प्रक्रिया जी मतदानाची प्रक्रिया आहे, आलेल्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवायची आहे त्याचं प्रशिक्षण प्रात्यक्षिक देखील या ठिकाणी दाखवले जाते। निवडणूक निर्णय अधिकारी या रत्नागिरीचे प्रांत जीवन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही सर्व प्रक्रिया सुरू आहे। बाहेरून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे आणि कर्मचारी देखील तितक्याच संख्येने या ठिकाणी या निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले आहेत। आपण थेट संवाद साधणार आहोत या निवडणुकीचे जे अधिकारी आहेत, निवडणूक निर्णय अधिकारी रत्नागिरी जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई साहेब हे आपल्यासोबत आहेत। साहेब, सगळी यंत्रणा सज्ज झाली। उद्या लोकशाहीचा उत्सव संपूर्ण राज्यात होतोय, रत्नागिरी जिल्ह्यात देखील होणार आहे। आपल्याकडे 266 रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात देखील हा लोकशाहीचा उत्सव पार पडतोय। काय सांगाल, नेमकी कशी परिस्थिती झाली आणि कसं नियोजन केलंय? नमस्कार। उद्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। 266 रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा मी निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि आज 19 तारखेला इथं मतदान साहित्य वाटप या ठिकाणी सुरू आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 352 केंद्र आहेत आणि 2,91,221 इतकी मतदारांची संख्या आहे। त्यामध्ये पुरुष मतदार जे आहेत ते 1,42,048 आहेत। त्याचबरोबर महिला ज्या मतदार आहेत त्यांची संख्या 1,49,162 आहे आणि तृतीयपंथी मतदार आहेत त्यांची संख्या 11 आहे। त्याचबरोबर इथं जो स्टाफ आहे 352 केंद्रावर आपण केंद्राध्यक्ष, त्याचबरोबर मतदान अधिकारी 1, 2, 3 अशा पद्धतीची एकूण 1648 इतका स्टाफ नियुक्त केलेला आहे। या सर्व केंद्रावरील स्टाफला आज आपण या ठिकाणी EVM, BUCU, VVPAT, त्याचबरोबर मतदार यादी असेल, त्याचबरोबर इतर सर्व साहित्य असेल तर ते त्यांना पुरवठा करण्यात आलेले आहे, त्यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। त्यांनी ती तपासून घेतलेलं आहे। त्याचनंतर ही पूर्ण 352 केंद्र हाताळण्यासाठी 36 सेक्टर केलेले आहेत आणि त्यासाठी 36 सेक्टर ऑफिसर हे 352 केंद्रावर नियंत्रण ठेवणार आहेत। त्याचबरोबर या पोलिंग स्टेशनवर आपल्याकडे जवळजवळ 610 इतका पोलीस बंदोबस्त असा तैनात केला गेलेला आहे। त्यामुळे 333 पोलीस अंमलदार आहेत, 275 होमगार्ड आहेत आणि 2 विशेष पोलीस अधिकारी अशी नियुक्ती केलेली आहेत। असे एकूण 610 पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवलेला आहे। त्याचबरोबर मतदान केंद्रावर 50% मतदान केंद्रावर वेबकास्टिंग आहे। त्यामुळं या वेबकास्टिंगद्वारे कुठल्याही पद्धतीचं म्हणजे मतदान प्रक्रिया अतिशय व्यवस्थितपणे पार पडेल याद्वारे ह्या वेबकास्टिंगद्वारे खात्री केली जात आहे। कुठल्याही पद्धतीचा गैरप्रकार होणार नाही या पद्धतीनं सर्व व्यवस्था निर्माण केली गेलेली आहे। त्याचबरोबर जे केंद्रावरचे कर्मचारी आहेत त्यांचं स्वतःच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज या ठिकाणी सामाजिक न्याय भवन कुवारबाव या ठिकाणी 6 सुविधा कक्ष निर्माण केलेले आहेत, ज्याद्वारे जे उर्वरित राहिलेले जे काही मतदार असतील केंद्रावरचे कर्मचारी म्हणून तर त्यांना देखील आज मतदानाचा हक्क बजावता येणार। अत्यंत पारदर्शकपणे ही मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेषतः निवडणूक विभागाने लक्ष केंद्रित केले। त्यासाठी वेबकास्टिंग देखील केलं जाणार आहे असं आपल्याला निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।